कीटक वर्गाच्या हायमेनॅप्टेरा गणाच्या झायलोकोपिडी कुलात भुंग्यांचा समावेश होतो. त्यांना भ्रमर व सुतारी भुंगा असेही म्हणतात. ते जगात सर्वत्र आढळत असून त्यांच्या सुमारे 500 जाती आहेत. भारतात त्यांच्या 18 जाती आढळतात. त्यांपैकी एका जातीचे शास्त्रीय नाव झायलोकोपा फेनिस्टेटा आहे. पल्लेदार उड्डाण आणि पंखांचा भीतीदायक आवाज ही भुंग्यांची वैशिष्ट्ये आहेत. भुंग्यांचा रंग चमकदार काळा असून शरीराची लांबी सुमारे 20 मिलीमीटर असते. डोके, वक्ष व उदर असे त्याच्या शरीराचे 3 भाग पडतात. शरीर दणकट असून त्याची ठेवण इतर कीटकांच्या तुलनेत मोठी असते. शरीरावर बारीक खळगे व डोक्यावर शुंगिका असतात. नराच्या शुंगिका 13 खंडांच्या तर मादीच्या 12 खंडांच्या असतात. सर्व शरीरावर लव असते. नराच्या शरीरावर पिवळी लव असते. मादीमध्ये वक्षावरील लव पिवळी असते व इतर अवयवांवरील लव काळी असते. मुखांगात सोंड व जबडे असतात. नराला जबड्याच्या टोकावर 2 दात असतात तर मादीला 2 दात व वरच्या कडेवरही 2 दात असतात. जबड्यांनी भुंगे लाकूड पोखरतात. वक्षावर पंखांच्या 2 जोड्या व पायांच्या 3 जोड्या असतात. पायाच्या 4थ्या खंडावर टोकाला नराला 1 काटा तर मादीला 2 काटे असतात. पंखांच्या दोन्ही जोड्या रुंद, पातळ व पारदर्शक असतात. पंखांचे रंग वेगवेगळे असून ते झगमगणारे असतात. मादीला नांगी असून ती डंख मारते. मादी सहसा उपद्रव देत नाहीत, मात्र तिला हातात पकडले किंवा त्रास दिला तरच ती डंख मारते. त्यामुळे माणसाच्या शरीराची आग होते व गांधी उठतात. नरभुंगा डंख मारत नाही. भुंगे एकीकडे राहत असून ते सतत पंखांचा भुनभुन आवाज करतात. त्यांची घरटी जवळजवळ असतात. काही जातींमध्ये मादी आणि तिच्यापासून जन्मलेल्या माद्या समूहाने राहतात. अशा ठिकाणी श्रमाची विभागणी झालेली असते. एखादी मादी अन्न शोधण्यासाठी बाहेर पडते तेव्हा दुसरी मादी घराचे रक्षण करते. भुंगे त्यांच्या जिभेने परागकण व मकरंद गोळा करतात. पान आणि फुलांच्या परागणास मदत करतात. कमळ, बाहवा, तुळस, रानतुळस व रुई या वनस्पतींच्या फुलांवर भुंगे जास्त आढळतात. ते जुन्या लाकडी इमारतीमधील तुळ्या, बांबू, कपाट, टेबल व खुर्च्या यांसारख्या वस्तूंमध्ये लाकडात बोगदा खोदल्याप्रमाणे घरटी तयार करतात. ही घरटी सुमारे 30 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा लांब असतात. प्रत्येक घरट्याला एकच प्रवेशद्वार असून आत अनेक कप्पे असतात. प्रवेशद्वार वर्तुळाकार असून त्याचा व्यास 16 मिलीमीटर असतो. घरट्याच्या कप्प्यांमध्ये मकरंद मिश्रित परागकणांचा साठा असतो आणि प्रत्येक कप्प्यात 1 अंडे असते. भुंग्यांमध्ये पूर्ण रूपांतरण दिसून येते. अंडे, अळी, क्रोश आणि प्रौढभुंगा असे त्यांच्या वाढीचे 4 टप्पे असतात. मादीला आकर्षित करण्याच्या भुंग्यांच्या 2 पद्धती दिसतात. काही नरभुंगे हवेत उडताना मादीच्या शोधात भटकतात, तिच्या भोवती घिरट्या घालतात आणि तिला वश करतात. काही भुंग्यांच्या शरीरात विशेष ग्रंथी असतात. हे भुंगे जेव्हा हवेत उडतात तेव्हा त्या ग्रंथींपासून कामगंध स्रवला जातो. कामगंधामुळे एका जातीतील मादीला आपल्या जातीच्या नराचे अस्तित्व समजते आणि ती नराकडे आकर्षित होते. धन्यवाद.